इथे काय दिलेलं आहे? लेंथ, राईट? लेंथ ऑफ द स्प्रिंग. लेंथ कशामध्ये असेल? मीटर्स मध्ये असेल. ग्रॅव्हिटी मीटर्स पर सेकंड. तर हे असं आहे का? मीटर्स डिवायडेड बाय मीटर्स. बाहेर नाही समजा. Is it somewhat like this? Meters divided by meter per second square. म्हणजे डिवाइड असतं तर काय केलं जातं? मल्टिप्लाय करून रेसिप्रोकल. सो मल्टिप्लाइड बाय सेकंड स्क्वेअर बाय मीटर. आणि हे सगळं कुठे चालू आहे? अंडर रूट मध्ये. सो आता काय होत आहे? मीटर मीटर कॅन्सल आउट झालं. उरलं काय? अंडर रूट सेकंड स्क्वेअर. यांनी काय येणार? इकडे पण आलाय आता सेकंड. हे जमत नव्हतं तुम्हाला. नेक्स्ट लिहा सेकंड पेंडुलम. एक झालं सिंपल पेंडुलम. वी हॅव सेकंड पेंडुलम. काय वाटतंय नावावरनं? काय होईल सेकंड पेंडुलम मध्ये? दोन नंबरच आहे म्हणून सेकंड आहे ना. हा की नाही? अरे यार काही पण लॉजिक लावायचं, काही फर्क नहीं पड़ता. कुछ भी लॉजिक लगाओ. बट अगर तुम्हारे लिए काम कर रहा है तो भाई तुम्हें दुनिया से क्या लेना. मी तुम्हाला काय सांगितलं होतं ते सगळे प्लॅनेट्स कसे लक्षात ठेवायचे. काही लॉजिक होतं त्याच्यामध्ये? अरे तुम्हाला समजते बाकी दुनियाची तुम्हाला काय घेणं नाही. पेपर मध्ये थोडी तुम्हाला विचारणार की अरे भाई तुला माहिती आहे? कसं काय माहिती आहे? अरे माहिती आहे कसंही लक्षात ठेवा तुम्ही. अशी कितीतरी गोष्टी आहेत. If it is working for you, why to care about the world? आपके लिए वो काम कर रहा है कोई चीज, आपको दुनिया से क्या लेना? आपका काम हो रहा है बस. मला सांगा तुम्ही काही पण लॉजिक लावू शकता. सेकंड पेंडुलम म्हणजे काय? म्हणजे आता काही पण नाही बोलत. लॉजिक पण असलं पाहिजे त्याच्यामध्ये. हा सेकंड पेंडुलम. हे सेकंड म्हणजे काय असते? टाइम. त्याचा टाइम किती आला पाहिजे? एक सेकंड. त्याचा पिरियड ऑफ टाइम पिरियड किती आला पाहिजे? एक सेकंड. म्हणजे त्याच्यामध्ये सिंपल पेंडुलम हॅविंग टाइम पिरियड ऑफ 2 सेकंड. एक सेकंड त्याच्यामध्ये काय आहे? एका साइडला जायला 1 सेकंड लागतो त्याला. टाइम पिरियड ऑफ 2 सेकंड. तर हा पेंडुलम कुठे लावला जाईल सांगा बरं? एका साइडला जायला 1 सेकंड लागला. म्हणजे इकडे गेला इकडे आला. 1 सेकंड लागला इकडे गेला इकडे आला. 1 सेकंड लागला. हा पेंडुलम कुठे वापरला जाऊ शकतो? क्लॉक मध्ये. तर त्याच्यासाठी इफ इट हॅज टू वर्क अंडर द इफेक्ट ऑफ ग्रॅव्हिटी. जर याला ग्रॅव्हिटीच्या अंडर मध्ये वर्क करायला लावायचं आहे तर याची लेंथ किती व्हायला पाहिजे? कॅल्क्युलेट करायचं. If this second pendulum is to work completely under the effect of gravity, what must be the length of this pendulum? जे पण हा क्वेश्चन सॉल्व करायसाठी लागणारा जेवढा पण काही साहित्य आहे मी तुम्हाला दिलं. इट इज नथिंग की मला काही सांगायची गरज पडली. त्याच्यावरनं तुम्हाला जेवढं पण सांगितलं त्याच्यावरनं आन्सर आलं पाहिजे.
सांगा तुम्ही. आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे? Length means L equals to what? If it has to work completely under the effect of gravity, G will be equals to 2 meters per second square आणि आपल्याला टाइम किती दिलेला आहे? 2 सेकंडचा टाइम दिलेला आहे. आणि पायची व्हॅल्यू किती ठेवणार आता? 22/7. So from this we have the formula T is equals to 2 pi under root L upon G. आता याच्यामध्ये कधीच मीटर वगैरे ठेवून कॅन्सल आउट करायचं नाही. जे तुम्हाला फायनल आन्सर भेटणार आहे दॅट विल बी इन करेक्ट युनिट्स. ठीक आहे. तर 2 पाय आहे. 2 ची व्हॅल्यू तर आपल्याला 2 ठेवावं लागणार आहे. टाइम किती आलेला आहे आपल्याकडे? 2 राईट. सो 2 पाय किती आहे आपला? 22/7. आता कुठे 22/7 घ्यायचं आणि कुठे 3.14 घ्यायचं याचं विजडम तुम्हाला आता माहिती पाहिजे. तेवढे क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करावेच लागणार की ज्याच्यावरून तुम्हाला कळायला सुरू होईल की 3.14 कुठे घ्यायचं आणि 22/7. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे काय आहे? अंडर रूट L आपल्याला माहिती नाही आणि G ची व्हॅल्यू आपण अप्रॉक्सिमेटली 10 कन्सिडर करणार. आता हा 2 आणि हा 2 कॅन्सल आउट होऊन जाणार आणि आपल्याकडे आता लेफ्ट हँड साइडला काय होणार? तर अंडर रूट L upon G will be equals to 7/22, right? तर आता दोन्ही साइडला स्क्वेअर केल्याच्या नंतर L/10 is equals to 7 चा स्क्वेअर 49 and 22 चा स्क्वेअर is 484. तर आता आपल्याला व्हॅल्यू कशाची पाहिजे? L ची. सो 10 इकडे मल्टिप्लाय होईल का? सो 10 इकडे मल्टिप्लाय झाल्याच्या नंतर will it be 490. तर आता इथून L ची व्हॅल्यू किती येणार? अप्रॉक्सिमेटली 1 येणार. 1. मग आता 1 चा युनिट काय? लेंथचा SI युनिट काय दिलेला आहे आपण? मीटर. SI युनिट विल ऑलवेज बी इन मीटर. आणि हे जरी आठवत नसले की मीटर लिहायचं, किलोमीटर लिहायचं, सेंटीमीटर लिहायचं की लेंथ विल ऑलवेज बी इन. इथे बघा लेंथ कशामध्ये होती? मीटर्स मध्ये. सो लेंथ कशामध्ये येणार आपली? मीटर मध्ये. सो त्याच्यासाठी सेकंड पेंडुलम साठी आपली पेंडुलमची लेंथ किती झाली पाहिजे? 1 मीटर. अप्रॉक्सिमेटली 1 मीटर. मग या the effective length of second pendulum is 1 meter on earth. The effective length of second pendulum is 1 meter. So tomorrow we'll study about free oscillation, forced oscillation, damped oscillation and resonance. Free oscillation का असतात, forced oscillation का असतात, damped oscillation का असतात and about resonance. सरांच्या तोंडावर तुम्ही शब्द ऐकलाय कधी? रेझोनेट. कुठे दुसरीकडे रेझोनेट. So we'll study that tomorrow. Okay.